आता साफ पण करते. हॅलो, आज आहे लक्ष्मीपूजन आणि हा व्लॉग जरा लेट मी पोस्ट करेन मोस्ट प्रोबब्ली. आणि लक्ष्मीपूजनचा थ्रू आउट द डे मी ह्या व्लॉगमध्ये कॅप्चर करायचा ट्राय करेल. अगेन जस्ट फॉर माय मेमरीज असं. आता लक्ष्मीपूजन म्हटलं की फर्स्ट थिंग येतं मिठाई, जे मला खूप आवडते. आणि मिठाई म्हटलं की टिपटॉप ठाण्याचं खूप फेमस आहे. सो ठाणे ईस्टपासून ठाणे वेस्टपर्यंत मी जाते. काय कॅरी करतं बॅगमध्ये ठाणे ईस्ट माझं घर खूपच जास्त जवळ आहे स्टेशनपासून, कारण मम्मीने सांगितलं. कारण शी नोज आम्हाला लगेच अशी क्विकली तहान लागते. आता किती डिनाय केलं असं वाटलं की बाबा काय मम्मी एवढीशासाठी कशाला पाण्याची बॉटल लागेल. बट शी वॉज लाईक की मला माहिती आहे तुम्हाला तहान लागेल, तुम्ही 10 रुपयाची बाहेर विकत पाण्याची बॉटल घेणार, त्यापेक्षा जस्ट कॅरी इट. आता मिठाई खरेदी करणं आय नो की असं वाटत असेल की काय 2-2 लोक त्याला कुठे लागतात किंवा काय. बट आमचा मेन एम मिठाई खरेदी करण्यापेक्षा जास्त मिठाईची टेस्ट करणं आमचं मेन एम आहे. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. ही टेस्ट सगळं कळणार आहे. एक पिझ्झा ठीक आहे, ते खूप नॉर्मल बिहेवियर आहे. म्हणजे आता मी सांगते म्हणून वेगळी गोष्ट आहे, बट खूप नॉर्मल बिहेवियर आहे. असं काही लोक घेतात त्या टेस्ट करून, इतकं काय नाही. इथे ऑलमोस्ट सगळे लोकच टेस्ट करून घेत होते, काही वेगळं नव्हतं. टेस्टिंगला तर अशी काही मिठाई घेतली, बट रिअलमध्ये ही घेतली. नंतर येऊन रांगोळी काढायला स्टार्ट केलं. खूप रिसर्च करून एक व्हिडिओ बघितला आहे रांगोळीचा. आता तो काढायचा प्रयत्न करतो. लक्ष्मीपूजनची स्पेशल रांगोळी. मी एकदा करू नको बघू, मी करते तर करू. थांबा तर शांत. बापरे, ठीक आहे ना, थोडंसं करते नंतर. अगं घाबरली मी. का घाबरली तू? असं बापरे वगैरे बोलू नको म्हणून. ते बारीक झालंय, अजून जाड होईल. कालची रांगोळी बघून तर मम्मीला कंपॅरिझन व्हायचं असं वाटेल ते खूपच चांगली आहे. मम्मीच्या असं आनंदाश्रू येतील डायरेक्ट. रांगोळी काढून झाली आणि लगेच मी गेली लक्ष्मीपूजनची तयारी करायला. आणि विदिन 2 मिनिट्स रांगोळीची ही अवस्था पावसाने केली. पूर्ण रुईन केलं यार. सलोनी मला बघू दे. आणि हा होता माझा OOTD, जो मी खास लक्ष्मीपूजनसाठी स्टिच करून घेतलेला. आणि हा त्याच्यावर केला सिम्पल लुक. नंतर स्टार्ट केली लक्ष्मीपूजनची तयारी. आई आता प्लेटमध्ये पेढे काढतीये. बघा ते किती सुंदर दिसतात. ते आत्ताच खावंसे वाटतात. ते तुला नाही वाटायचं तू काढतीये आणि प्रसाद येतो. प्रसाद येतो. मग आपण ऑलरेडी टेस्ट करून आणलाय. हा ते तिथे ट्रायल चालू तर थोडं थोडं देतो. मावा बर्फी आहे ती खूप जास्त टेम्पटिंग आहे. टिपटॉपची खूपच जास्त टेम्पटिंग आहे. सो आम्ही काजू कतली वगैरे पण घेणार होतो, दो ते पण ठीक आहे, बट स्टील नो वन कॅन बीट मावा बर्फी. देवाला साग्र संगीत नैवेद्य दाखवला, पाया पडलो, आरती केली. आणि आता जे होणार आहे ते नक्की बघा. अरे पाणीच येते त्याच्यातून. सगळा चिखल करून ठेवला. हे पुसून द्या असं. आता साफ पण करते. ह्याच्यातलं पाणी घेऊन असं करू का? तर नाही बोलतो. मग नारळाचं पाणी असं गेलं तर काय?